ठीक आहे, कुठे जायचं आपल्याला? हो ना. आणि माऊला तिकडे गेलेली का कधी? कधी? हां बरोबर. आठवतंय तुला? मच्छराने फोडून ठेवलेलं. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, कालच्याच प्रमाणे आजसुद्धा चाललो आहे आम्ही गवत काढायला. काल अर्धं राहिलं होतं, तर ठरवलं होतं की उद्या संध्याकाळी आपण निघू पुन्हा 4च्या आसपास. आता ऊन पण थोडं कमी झालं आहे, कारण की भरपूर ऊन लागतं. आणि पुन्हा एकदा आज आमच्यासोबत आहे ताईमाई, म्हणजे जिजा जीवा. त्यांनासुद्धा आज घेऊन आलं आहे. बोललो चला. काल पण मागे लागलेला, पण काल आणलं नाही का. बोललो कसं वातावरण आहे इथलं, काय आहे, कारण की आता पूर्ण हे जंगल आहे, जास्त इकडं कोण येत जात नाही, त्यामुळे सेफ्टी पहिली पाहिजे. असं आज पुन्हा आलं आहे आणि आज पुन्हा जेवढं राहिलं गवत ते आम्ही काढणार आहोत. चला या लवकर. काय टाइमपास करताय? डोंगर आहे हो काय? मग डोंगरावरच आहे ना, मग काय करणार? आलीस? तिथे काय होतं सोनू? तिथे काय होता पुढे? नाही नाही, हा तुटला काय आपला? घर तुटला ना? या तुम्ही काय टाइमपास करताय? हां, बीट लावून फिरते. ओढू नकोस, राहू दे. चल आपलं काम करू पहिलं. या बाजूने काढायचं ना? नाही, आंब्यांचंच करू. चल. काय सांगू? तुटलं नाही ना? चला मित्रांनो, आमचा थोडासाच गवत काढून झाला आहे आणि आम्ही निघालो आता घरी, कारण की मला महाडला जायचं आहे, जर काम आहे. त्यामुळे ह्यांना आता परत थोडंसं काढून झालं, घरी घेऊन चाललं. बघा गवतातून कशा चाललेत. त्याला तो गवत काय टुकतोय तुम्हाला? हां, टुकतो काय? हो टुकतोय. तुझ्यासोबत कोण आणलेस? भावली लागते का तुला?
सोबतच इकडून यायचं ना. हां असू दे, चल घे आता उचल तुम्ही.